नगर शहरामध्ये सर्वत्र मोकाट कुत्र्यांची समस्या वाढली असून या मोकाट कुत्र्यांनी शहरातील अनेक लहान मुले आणि वृद्धांवर हल्ले करण्याचे प्रमाण देखील काही दिवसांपासून वाढले आहे। महानगरपालिकेकडून मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरण करण्याची गती अतिशय कमी असल्यामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। कुत्र्यांच्या निर्बीजीकरण करण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी महानगरपालिकेकडून श्वानप्रेमी, माजी नगरसेवक निखिल वारे, मनोज कोतकर आणि सामाजिक कार्यकर्ते यांची आज महापालिकेत बैठक आयोजित करण्यात आली होती। श्वानांचे निर्बीजीकरण करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली। शहरातील मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा कार्यक्रम अधिक गतीने केला जाणार असल्याचं आयुक्त यशवंत डांगे यांनी म्हटलं आहे। तर सर्वोच्च न्यायालयाने मोकाट कुत्र्यांना हाताळण्याबाबत अनेक आदेश दिले आहेत, मात्र मोकाट कुत्र्यांकडून नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत कुठलाही विचार केला गेला नाही। त्यामुळे मोकाट कुत्र्यांना हाताळण्याबरोबरच मोकाट कुत्र्यांनी चावा घेतलेल्या नागरिकांनाही आर्थिक मदत मिळायला हवी अशी अपेक्षा माजी नगरसेवक निखिल वारे यांनी केली। मीटिंग मध्ये प्रामुख्याने आम्हाला एक गोष्ट जाणवली की सुप्रीम कोर्टाने आदेश देताना कुठेही माणसांचा माणुसकीचा विचार केलेला नाही। अनेक ठिकाणी सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले तर तुम्ही महानगरपालिकेने आदेश देताय, परंतु त्यांना खर्च करण्यासाठी पैसे देत नाही। महानगरपालिकेची सर्व आर्थिक परिस्थिती कोलमडलेली आहे, इथं माणसांना सोयीसुविधा देण्यासाठी महापालिकेकडे पैसे नाही आणि कोर्ट आदेश देतात त्याची निधीची देखील तरतूद देखील शासनाला करायची कोर्टाने आदेश दिले पाहिजे होते। दुसरी गोष्ट, त्यांनी कोर्ट प्राण्यांसाठी फीडिंग सेंटर करायला सांगितले, परंतु त्या फीडिंग सेंटरमध्ये काय खाऊ घातलं पाहिजे याच्या देखील या आदेशामध्ये स्पष्टता नाहीये। माझं स्पष्ट म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाने अर्धवट आदेश दिलेला आहे, याच्यामध्ये पूर्ण काही गोष्टींचा बोध होत नाही। त्याच्या अजून एक दुसरी अडचण अशी आहे की माणसांनी राहायचं का नाही या शहरामध्ये अशी परिस्थिती तयार झाली आहे। माझ्या प्रभागामध्ये असतील नगर शहरात आपण पाहतो अनेक कुत्र्यांचे हल्ले होते। जर एखाद्या व्यक्ती म्हणजे कुत्र्यांसाठी व्यवस्थेची रक्कम कोर्टाने ठरवून दिली, परंतु एखाद्या व्यक्तीवर जर का कुत्र्यांनी हल्ला केला तर त्याच्यासाठी काय मोबदला दिला पाहिजे, काय मदत दिली पाहिजे याची देखील कुठेही आदेशामध्ये स्पष्टता नाही। आम्ही महानगरपालिकेला आता मागणी केली की जे व्यक्ती कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये जखमी होतील त्यांना तात्काळ शासकीय मदत दिली पाहिजे। त्याचबरोबर एखाद्याची मयत झाली त्याच्यासाठी देखील एक सेपरेट निधीची तरतूद केली पाहिजे। अजून जे हॉटेलचं वेस्टेज असेल त्याच्या ठिकाणी चिकनचे जे आपले स्लॉटर हाऊस आहेत त्याचे कुठेही महानगरपालिकेकडून कसं कलेक्शन केलं जात नाही। हे सगळं रस्त्यावर फेकलं जातं, कुठं कचरा डेपोवर टाकलं जातं, ते खाऊन देखील कुत्रे हिंस्र बांधतात। तर त्याची देखील महानगरपालिकेने जबाबदारी निश्चित करावी। ज्या SI असतो सॅनिटरी इन्स्पेक्टर त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जर का असं आढळून आलं तर त्याच्यावर जबाबदारी निश्चित करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी। त्याचबरोबर जे श्वानप्रेमी आहेत की त्यांनी महानगरपालिकेवर जे समजा त्यांनी जे काही मुद्दे मांडले तर त्या मुद्द्यांचा देखील विचार व्हावा, परंतु हे सर्व करत असताना नागरिक ह्या शहराचे केंद्रबिंदू ठेवून नागरिकांच्या हिताचा विचार व्हावा अशी मागणी मी या ठिकाणी केली। गेल्या काही दिवसापासून शहरात कुत्र्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि नागरिकांमध्ये कुत्र्याविषयी दहशत बसलेली आहे। महानगरपालिकेकडे आज आयुक्त साहेबांनी एक मीटिंग आयोजित केली होती आणि त्या ठिकाणी प्राणीप्रेमी लोकप्रतिनिधी यांना त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यावरती बरीचशी चर्चा आज महानगरपालिकेमध्ये झाली। या ठिकाणी ज्या कमी कर्मचारी ते आणि कर्मचाऱ्यांनी गाड्या या वाढवण्यासंदर्भात या ठिकाणी चर्चा झाली। आयुक्त साहेबांनी देखील या ठिकाणी आश्वासन दिलं का लवकरात लवकर आम्ही त्या कुत्र्यांचं बंदोबस्त या ठिकाणी करतोय। सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला आहे की त्या आदेशामध्ये आहे की ते कुत्रे सेंटरमध्ये ठेवायचे आणि पुन्हा निर्बीजीकरण केल्यानंतर 15 दिवसात त्या ठिकाणी सोडायचे। पण आमची या ठिकाणी आयुक्त साहेबांना शहराच्या वतीनं सर्व नगरसेवकांच्या वतीनं मागणी की त्या ठिकाणी लवकरात लवकर आपण या कुत्र्यांचा विषय मार्गी लावा आणि जे कुत्रे एकत्र येऊन नागरिकांवरती हल्ला करतायत, बऱ्याच ठिकाणी अनेक नागरिकांनाच त्या ठिकाणी चावा घेतलाय, ती देखील विषय आम्ही त्यांना मांडलाय आणि प्रशासनाला विनंती केली की काही ना काही जर एखाद्या नागरिकाला जर कुत्रा चावला तर त्या ठिकाणी महानगरपालिकेकडून त्यांच्या आरोग्यासाठी त्या ठिकाणी काही ना काही हॉस्पिटलचा वैद्यकीय खर्च महानगरपालिकेने उचलावा अशी एक विनंती देखील केलेली आहे। प्रशासक अहिल्यानगर महानगरपालिका अहिल्यानगर शहरामध्ये कुत्र्यांपासून काही महिलांवरती मागच्या 15-20 दिवसामध्ये अटॅक झालेले होते। यानी नुकतेच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या काही गाईडलाईन्स आलेल्या होत्या, त्यावरती विचारविनिमय करण्याकामी शहरातील प्राणीप्रेमी तसेच सामाजिक राजकीय कार्यकर्ते यांची एक आज समन्वयासाठी बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये शहरातील जे कुत्र्याचं निर्बीजीकरण लसीकरण केलं जातं
त्या संस्थेमार्फत, तर त्याचा वेग वाढवण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. महापालिकेच्या माध्यमातून जे कुत्र्यावरती निर्बीजीकरण आणि लसीकरण करण्यासाठी पिंपळगाव माळवी येथील जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते वृद्धिंगत करण्याचा महापालिकेने निर्णय घेतलेला आहे. शहरामध्ये सध्या एक गाडीद्वारे कुत्र्यांचं पकडले जातात आणि त्यांचं निर्बीजीकरण करण्यासाठी त्या केंद्रावरती घेऊन आणण्यात येते. हे गाडींची संख्या आपण 4 झोनसाठी 4 करत आहोत. एक स्पेअर गाडी देखील आपण त्यासाठी नव्याने उपलब्ध करण्यात आहोत. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शहरामध्ये काही ठिकाणी फीडर पॉईंट कुत्र्यांसाठी, भटक्या कुत्र्यांसाठी करावेत असे देखील एक निर्णय देण्यात आलेला आहे. सर्व जे NGO आहेत, प्राणीप्रेमी आहेत, त्यांना हा सर्वे करून शहरामध्ये कुठे करता येतील या संदर्भामध्ये त्यांना थोडं सर्वे करण्याचे आदेश केलेले आहेत. दर 1 महिन्यातून ही समन्वयाची बैठक सर्व प्राणीप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून घेतली जाईल आणि या शहरामध्ये कुत्र्यापासून जो होणारा उपद्रव नियंत्रणात आणण्यासाठी निश्चितपणे महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून आज सर्व प्राणीप्रेमी आणि महानगरपालिकेची सर्व टीम यांचा एक समन्वयाची आज बैठक या ठिकाणी आयोजित केली होती. पहिल्यांदाच ही बैठक या ठिकाणी आयोजित झाली आहे, त्याबद्दल आयुक्तांचा आम्ही आभार मानतो. पण महानगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे नगर शहरामध्ये जे काही आता घटना घडत आहेत, त्या बऱ्याच ठिकाणी डॉग बाईट होत आहेत, बऱ्याच ठिकाणी हल्ले होत आहेत कुत्र्यांचे. तर ह्याला महानगरपालिकेचं नियोजनच जबाबदार आहे. जर महानगरपालिकेने जर निर्बीजीकरणावर जर जास्त भर दिला असता, गेल्या 2021 पासून जर यांनी आज आम्हाला आकडे दाखवले की 2021 पासून निर्बीजीकरणावर 1.25 कोटीच्या आसपास काहीतरी खर्च झालेला आहे. जर त्यांनी व्यवस्थित ते काम केलं असतं तर आज निर्बीजीकरण न झाल्यामुळे हा एवढा मोठा प्रॉब्लेम उभा राहिलाच नसता. तर आज आम्ही महानगरपालिकेला या सूचना सर्व आमच्या वाघ्या फाउंडेशनच्या माध्यमातून केलेल्या आहेत की ज्या निर्बीजीकरणाच्या केसेस आहेत, ज्या खोट्या झालेल्या आहेत, म्हणजे बऱ्याच केसेस अशा झाल्यात की निर्बीजीकरण झाल्यानंतरही त्या डॉगला, त्या कुत्रीला पिल्ल झालेली आहे, तर त्याला काही उपयोग होत नाही. त्याच्यामुळे अशाच प्रकारचे सगळे वाढत जाणारी ही श्वानांची लोकसंख्या आहे आणि त्यामुळं अशा विविध भागामध्ये घटना घडत आहेत. महानगरपालिकेने याच्यावर व्यवस्थितरित्या जर काम केलं तर कुठेतरी हे काम व्यवस्थित होईल, नाहीतर अशा अडचणी महानगरपालिकेला सातत्याने येणारच आहे. यावर भरपूर प्राणीप्रेमींनी वेगवेगळ्या सूचना महानगरपालिकेला केल्या आहेत. आता फक्त पाहणं एवढं आहे की महानगरपालिका याच्यावरती किती कंटिन्यू काम करते किंवा किती त्या ठिकाणी खाली उतरते, तरच हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर.